इको नॉर्मल कमी कर, बास कमी कर. आदरणीय विलास काकांचं येणं अनपेक्षित होतं. उद्याचा तुमचा जन्मदिवस आहे आणि त्याच्या कार्यक्रमाची चर्चा अख्ख्या तालुक्यात आहे. आम्ही उद्या तुम्हाला भेटायला येणं अपेक्षित होतो. तुम्ही आजच्या आदल्या दिवशी आम्हाला भेटलात, आनंद वाटतो. झालं. प्रज्ञाशील करुणेच्या आधारावर जगाला सर्वोत्तम धम्म देणारा बहुजनांचा पहिला राजा तथागत भगवान गौतम बुद्ध, जातीयवाद नष्ट करणारे स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते चक्रधर स्वामी, भागवत धर्माची पताका आपल्या खांद्यावर मिरवणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ नामदेव महाराज, विंचू देव्हाऱ्यावरी आला देवपूजा ना वडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम, असं म्हणत क्रांतीची बीज या मातीमध्ये रुजवणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय. काशी जाते मथुरा जाते तीनों समय तुम नहाते, अरे पानी से क्या पाया मेंढक तो पानी में सोते, या शब्दात समाजाचा माथा ठिकाणावर आणणारे महात्मा कबीर. अहब तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला, असं म्हणत ज्या पित्यानं आपल्या पुत्राच्या काळजाला साथ घातली आणि या महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मातीमध्ये स्वराज्य उभं करून दाखवलं, ते स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले. आजही ज्या युगपुरुषाचं नाव ऐकल्यावर आमच्या घराघरातल्या प्रत्येक आईला असं वाटतं की असा पोर माझ्या पोटी जन्माला यायला हवा, असा जगाच्या इतिहासातला सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजी महाराज. ज्या राजपुत्राचं नाव ऐकल्यावर आमच्या तरुणांच्या नसानसामधलं रक्त खवळून उठतं आणि वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहून 32व्या वर्षी त्या माती करता प्राणाचं बलिदान करणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज. माझ्या रयतेला जर कणभर तोशिष पडली तर मला मनभर वेदना होतात. लक्षात ठेवा, रयत राजा करता नाही तर राजा रयते करता असतो, हे आपल्या अधिकाऱ्यांना निक्षून सांगणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले आणि वित्ता विना शूद्र खचले, आणि हे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. या शब्दात विद्येचं महत्व जगासमोर मांडणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. जग बदल घालून नाव सांगून गेले मला भीमराव, या शब्दात आपली क्रांती जगासमोर मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. बाप हो, जेवणाचं ताट मोडा, पोराले कपडे घेऊ नका, बायकोले साडी घेऊ नका, पण पोराले शाळेत शिकाले धाडा, असा जगावेगळा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगे बाबा. शुद्ध हवा पाणी ऋतू हाच विवाहाचा मुहूर्त, बाकीचे झंझट फालतू मानतो आम्ही, या शब्दात खरा विज्ञानवाद जगासमोर आणणारे राष्ट्रसंत तुकडोजी बाबा, संत भगवान बाबा, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, स्त्री शिक्षणाच्या देवता सावित्रीबाई फुले, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, महामाता रमाबाई आंबेडकर यांच्यासह तमाम महापुरुषांना, युगपुरुषांना आणि महामातांना वंदन करून ज्यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सगळेजण त्या वराळ्याच्या मातीमध्ये एकत्र आलोय. आणि त्या युगपुरुषानं या मातीतल्या माणसांना ठणकावून सांगितलं की मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे आणि भारतीयच राहणार, असं म्हणत ज्यांनी भगवे, हिरवे, निळे, पिवळे असे सगळे झेंडे बाजूला सारत तिरंग्याला सर्वोच्च स्थान दिलं, ते भारताचे महान सुपुत्र बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आजच्या वराळ्याच्या मातीतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित या कार्यक्रमासाठी विचारपीठाच्या समोर स्थानापन्न असणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय विलास काका देवरे, कार्यक्रमासाठी खास या ठिकाणी उपस्थित असलेले वनक्षेत्रपाल आदरणीय जाधव साहेब, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सन्माननीय गोरखजी विक्रमगिरी गोसावी, आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या मुळे या कार्यक्रमाला आज येता आलं ते आमचे स्नेही सन्माननीय
देवमन दादा बच्छाव आणि या गावातील सर्व